हे बघा आईने किती पेरू तोडले बघा. का बरं काय आणायचंय मला कुठे. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. हाय हॅलो सोडा आणि राम राम बोला. तर चला ठीक आहे मैत्रिणी, 2 दिवसापासून झाडांना पाणी घातलं नाही कारण टाईमच भेटला नाही. मग आज लक्ष गेलं माझं झाडाकडं, थोडेसे सुकल्यासारखे दिसू लागले. तर पहिलं उठल्या आज झाडांना पाणी घालून घेतलं. आणि मला झाडं वगैरे असे खूप आवडते. तर फुलं खूप छान. तर अजून लावणार आहे मी गॅलरीमध्ये झाडं, पण सध्या टाईम भेटना झाला आहे. मैत्रिणीनं कुंड्या आणणार आहे मी मातीच्या मस्त छान. हे गोकर्णाचं झाड बघा. तर चला ठीक आहे, आज दुकानात खूप काम आहे. मला म्हटलं आज पटापटा सकाळी कामं आवरून घेऊ आणि दुकानात आज दिवसभर कामं करू, माल लावून घेऊ. म्हटलं त्या दिवसाचा माल आणलेला तसाच पडलेला आहे दुकानामध्ये, अजून काही काढला नाही. जसा लागन तसा काढतो, गिऱ्हाईक आलं तसा. पण लावून दिलं का पटकन सापडतं गिऱ्हाईक आल्यावर. तर तेवढ्यात वैशूचा फोन आला मैत्रिणींनो. म्हणे आई तू येणार होती, काय झालं? तिच्या घरी जायचं होतं मैत्रिणी मला 2-3 दिवसापूर्वी, पण पाऊस पण आला. 2 दिवस सारखा पाऊस होता. माझ्या मागं पण खूप कामं होते. तर मग आता म्हटलं वैशूच्या घरी जाऊ. तर मग म्हटलं स्वयंपाक काय करू पटकन. मग आता इकडं मसाले भात लावून दिला. मसाले भात होऊस तर मी आवरते. तर चला मैत्रिणी, तिकडं मसाले भात होऊस तर मी इकडं पटकन तयार झाले. तर अचानकच निघालो आणि अचानक तयार का झाले तर मला ना आज जायचे वैशूच्या सासूबाईला भेटायला, इनबाईला. कारण त्या दिंडीमध्ये गेले होते 15-20 दिवस. तर आल्या त्या जत्रेवरून. तर जायचं तर पाऊस चालू होता. माझ्या मागे खूप कामं होते, दुकानाचा माल आणायला गेले मी त्या दिवशी. आज थोडा पाऊस उघडला आहे तर म्हटलं जाऊन भेटून येते, नंतर जाणं होणार नाही. मग लांब पडलं का लांब पडणं, म्हटलं कामं चालूच राहतील. तर चला पटकन निघू आता आपण. आणि तुम्हाला मी नंतर मी छान मस्त बेडशीट आणलेले डबलचे मान्सून शेलमधून, ते पण दाखवीन. डस्टबिन आणले मी 250चं 150 रुपयाला, ते पण दाखवीन. गालाचा पोचा आणलेला आहे छान मस्त, ते पण दाखवीन तिथून आल्यावर. खूप कामं आहे. आणि वैशूचे ना 2 ब्लाउज शिवून आणले, कारण मी जिथं ब्लाऊज शिवायला टाकते ना तिथंच वैशू पण टाकते. तर काल तिचे ब्लाऊज आणले, आता ते पण ब्लाऊज घेऊन जाते. त्या दिवशी मी नारळ वगैरे आणले होते बघा नाशिक करून, तिच्यासाठी पण आणले होते सफरचंद वगैरे. तर ते पण घेते आता बांधून पटकन. मसाले भात झालेला आहे, घमाघम वास येत आहे छान. सफरचंद, डाळिंब, संत्री तिच्यासाठी पण घेऊन आले होते मी त्या दिवशी नाशिकला गेले. पण 2 दिवसापासून घेऊन जायला कोणीच नव्हतं, पाऊस पण चालू होता. मग आज चालले तर मग घेऊन चालले मैत्रिणींनो. मग दीपक निघाला मला आणून सोडायला, पण दुकानापर्यंत आलो तर दुकानात इतकी गर्दी वाढली, गिऱ्हाईक. मग दीपक म्हणे आई मी दुकानातच थांबतो, आता तो एखाद्या मुलाला घेऊन जाय मग दुकानापाशी. आता कसं जवळचे मुलं वगैरे येऊन थांबत येतं, तर मग त्याच्यातला एक मुलगा होता थांबलेला येऊन. त्याला म्हटलं मला नेऊन सोड, मग त्याने मला आणून सोडलं मैत्रिणीनं. तर म्हणून म्हणते हनुमान चालीसा वाचायची. आपण हनुमान चालीसा वाचले का आपली अडचण संकटानं दूर होऊन जाते. तर आणायचंय मला कुंडे वगैरे आणायचे, पण आता जावई काय बोलले ते समजेल नसेल मैत्रिणीने. जावई म्हणत होते तुमच्या गॅलरीत असा वेल लावा, तो वेल खूप वाढतो, खूप छान दिसतं. त्या वेलाचा व्हिडिओज घ्यायचा राहिला, तुम्हाला दाखवला असता. किती मोठा होता का? मोठा होता आणि ती दाखवत होते. हां तेवढं गेलं वैशू मला म्हणत होती आई इकडं तिकडं आजूबाजूला बघ, खाली बघ. तर म्हटलं का गं? तर म्हणे मला काल एवढा मोठा साप दिसला. तर तिला काल मैत्रिणीनं खूप मोठा साप दिसला. आमचं पेरूचं झाड आहे आणि पेरू पाकीचे आले. किती पेरू आले ग वैशू? बापरे, खूप पेरू आले बघा, बघू शकतो. पेरूच पेरू दाखव. आणि एकदम पावडर वगैरे मारलं नाही, काहीच नाही. वाय बघा बघा किती छान पेरू. इकडे वरती बघ पिकेल तिकडे काय पिकेल नाही घ्यायचे जास्त, थोडे कचरटच घ्यायचे. बघा मैत्रिणी किती छान पेरू आहे, मस्त ताजे फ्रेश. आणि इतके पेरू लागते त्या झाडाला, बिना पावडरीचे, बिना औषधाचे, बिना खताचे, खूप छान. ते बघा ते जावाय तिकडे पेरू तोडताय. वैशूकडे फेकले त्यांनी पेरू. आणि खाली पण पाकिती पडलेले, किती पडले ग बाई. हे बघा ते तोडला जावायने पेरू. इथं तर पाकिते आलेले खूप. एकाच झाडाला एवढे पेरू आहे, खूप इतके येतात पेरू बस कधी. त्यामुळे बरं का आईने किती पेरू तो खूप खोल आहे, याच्यापेक्षा खोल आहे होती. किती
17.5 परस परस. या विहिरीला पाणी ना 12 महिने पाणी राहतं, उन्हाळ्यात सुद्धा पाणी राहतं. माझं आलंय पांढऱ्या फुलांचे, निळ्या फुलांचं मला न्यावं लागेल. आज पाऊस पण नव्हता, वातावरण खूप चांगलं होतं. वैशूच्या घरी मी भरपूर वेळ थांबले, जेवण वगैरे झाले. मग आम्ही बाहेर बसलो अंगणामध्ये गप्पा मारीत, फुलं फळं पाऊस येऊ राहिला आई. मी कुठं भिजवली आहे ना घर. कशाला पाहुणे होते काय? तुम्हाला ना बोललेलं काही समजलं नसलं. आमचं इथं काही विषय झाला. इनबाई मला सोडवायला आल्या रोडवर, तर पाठीमागून ना त्यांच्या नातेवाईकाची कोणाची तरी गाडी येत होती, ती सफेद गाडी उभं राहिलेली. तर त्या भाऊने थांबवली. त्यांना असं वाटलं इनबाईला यायचंच आहे काय की, तर म्हणून तो विषय होता मैत्रिणीनं. तर चला ठीक आहे, वैशू पण आली. वैशूला ना तिच्या मैत्रिणीला भेटायला जायचं होतं, म्हणून माझ्याबरोबर आली. पळाली तिकडं. हा फोन लावते ना नंतर, आधी इकडे तोंड करा ना. सासूबाईलाच खुश दिसायली. काय झालंय आज सासूबाईला? खुश राहू का नको मी? हा खुश राहू का नको? मग काय रडतच राहू काय? जावाई म्हणतात बघा ते, सासूबाई आज लयच खुश दिसायला लागल्या. आता जग असं आहे बघा मैत्रिणींनो, खुशही राहू देत नाही. जग घोड्यावर बी चालू देत नाही आणि पायावर बी चालू देत नाही. रडलं तर जग म्हणतो रडायला लागले तर लोक, आणि हसलं तर लोक म्हणते तर लोक हसायला लागले. आता राहावं तर राहावं कसं काही समजाना. हा नाही तुम्ही म्हणे सासूबाईलाच खुश दिसायला. बोला बरं कुठं जायचंय? 5-5.5 जण आहे हो, एवढे लोक कुठे झाले आज तर फक्त 4 आता काय म्हणते सांगा आधी. उजनला फिरायला चालू असं काहीतरी म्हणा ना. चला मुंबईला. मुंबईला काय सासूबाई काय म्हणले ते सांगा आधी. इथं सासूबाई आधी काय बोलली ती सांगा. तिकडून आल्या मैत्रीण दुकानात थांबले, पण आज रविवारचा बाजार होता. मग भाजीपाला पण घ्यायला जायचं होतं, पण घेऊन जायला कोणी नव्हतं. मग वैशूच्या तेवढ्यात फोन आला, म्हणे आई मी गेली नाही मैत्रिणीला भेटायला, चल भाजीपाला आणायला जाऊ. मग आलो दोघी. काय पाहिजे तुम्हाला? भाजीपाला घेऊन आल्या, दुकानात थांबले. मग वैशू गेली, जावई बापू आले तिला घ्यायला, आणि दीपक पण गेलेला होता माल घ्यायला. हे बिस्किटं वगैरे 8 दिवसापासून संपलेले होते, सगळे बिस्किटं संपलेले होते. मग काउंटरमध्ये ना मला दम पटली नाही. मग आधी ना मी सगळे बिस्किटं एक 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 पाकिट लावून दिलं. गिरायकाला कसं वेळेवर सगळी वस्तू भेटली का गिरायक खुश राहतं. आपण एक खुला मैत्रीण मी घरी आले, आता 9 वाजले. खूप थकले सकाळपासून. आज उभ्याला उभी अशी 1 मिनटंसुद्धा बसलेली नाही मैत्रिणींनो, आणि दीपकही बसलेलं नाही. आज आमच्या तिघांचे खूप हाल झाले, इतके कामं होते आज आम्हाला. तर चला आता 2-3 भाकरी टाकून घेते, ठेसा वाटते. आता इच्छा नाही आहे स्वयंपाक करायची, असं वाटायला झोपून घ्यावा. आणि मसाले भात केलेला होता बघा दुपारी, तसाच पडला, कोणीच खाल्लं नाही. कारण मी वैशूच्या घरून जेवण करून आलेली. दीपकला म्हटलं जेवण करून जाय, ते माल घ्यायला जाणार होता नाशिकला, त्याला वेळ नाही भेटला, ते तसाच गेला. तर आता तेच गरम करते, त्याला आवडतं मसाले भात. आमच्या दोघाला 1-2 भाकरी टाकून घेते ज्वारीच्या. भाजीपाला खूप छान भेटला मला आज, कारण पाऊस नव्हता ना, त्याच्यामुळे भाजीपाला मस्त आला होता. माग होता पण छान भेटला. आता भाजीपाल्याचा काही व्हिडिओ घेणार नाही मैत्रिणीनं, खूप थकून गेले. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला बेडशीट दाखवणार होते तर आज काही दाखवणं नाही झालं मला, आत्ताशी घरी आले. तर चला ठीक आहे, उद्या दाखवेल मी तुम्हाला. आणि मी साड्या पण आणलेल्या आहे, मला एक वास्तुशांतीला एक छान साडी आलेली, ती पण दाखवेल. आणि मी नाशिकला त्या दिवशी गेले होते, नाशिकवरून मी 3 साड्या आणल्या, त्या पण तुम्हाला दाखवेल. पिको फॉल करून आणल्या आता. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आमचे असे काम आहे आमच्या मागं. आमचे असे कोणाचे कसे दिवस राहतात, कोणाचे कसे दिवस राहतात, कोणाचं कसं जीवन आहे, कोणाचं कसं जीवन आहे.
तर चला ठीक आहे असो. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. मैत्रिणींनो, खूप कष्ट करावं लागतं, यूट्यूबवर खूप मेहनत करावं लागते, कारण सोपं नाही आहे. व्हिडिओ एडिट करायला 3-3, 2-2, 4-4 घंटे द्यावं लागत आहेत मैत्रिणींना. असं आपल्याला वाटतं की काही नसतं, व्हिडिओ काढायचे आणि टाकायचे, असं काही नाही. तर मला सपोर्ट करा. माझं चॅनल अजून मोनोटाईज झालेलं नाही आहे, होईल अजून थोडे दिवस टाईम लागेल, पण होईल. सबस्क्राईब झाले माझे भरपूर, पण मोनोटाईज चॅनल व्हायला 9 टाईम कमी आहे. तर तुमच्यापर्यंत मी असेच नवीन व्हिडिओ टाकत जाईन. माझं प्रेम तुमच्यावर आहेच, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत राहू द्या असंच मैत्रिणींनो. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतात ते पण मला सांगत जा, मला कमेंट करत जा. व्हिडिओ कसे टाकायचे कसे नाही, मी तेच तसं टाकायचा प्रयत्न करेन मैत्रिणींनो. तर चला ठीक आहे, सगळ्यांना राम राम, शुभरात्री.